नाव काय तुमचं? गणेश डोईपुडे सर. कुठले तुम्ही? श्रीगोंदा. बरं, काय काम करता? गॅरेज आहे माझं. गॅरेज आहे. हां. 2 व्हीलर 4 व्हीलर कशाचं आहे? 4 व्हीलरचं आणि 2 व्हीलरचं पण आहे. दोन्ही पण आहे. हां. महिन्याला सरासरी किती पगार पडतो? महिन्याला 20-25 पडतो म्हणायचं तरी. 20-25 पडतो. तुमचं नाव? श्रद्धा शिंदे. श्रद्धा शिंदे. काय करता तुम्ही? कॉलेज चालू आहे. बरं, तुम्ही ही जी लग्न करताय याची कल्पना घरी देऊन बघितली का? नाही. घरी नाही कल्पना दिलेली सर, कारण की हिचे घरची जरा फॅमिली मोठी असल्यामुळं सांगितलेलं नाही घरी ते. तुमची ओळख कशी झाली? ओळख सर, गॅरेज समोरनं रोज जात होते ना कॉलेजलाही, त्या कारणामुळे ओळख झाली हिची आणि माझी. अच्छा, प्रेम झालं. बरं, तुम्हाला यांच्याबद्दलची माहिती ती सर्व खरी आहे, तुम्हाला शाश्वती केली का? हो. तुमचं यांच्यावर प्रेम आहे, तुम्ही यांच्यावर संसार करता, हे जे 20-25 हजार पगार आहे याच्यात तुमचं भागल का? हो. बरं, ही दोन कोण आहेत? हा मित्र आहेत माझे, साक्षीदार म्हणून म्हणले त्यांना. अच्छा. बरं, ही जी तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत हां, हे सगळे खरे आहेत? ओरिजिनल बनावटी काही छेडछाड वगैरे केलेली काही नाही सर तसलं. तुम्ही? नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की या अगोदर तुमचं लग्न कुठं साखरपुडा काही जमलेलं आहे का? नाही जमलेलं. मग तुम्ही तुमच्या वडिलांनी सांगून बघायचं ना. उद्या जर तक्रार झाली तर तू उद्या कुठं जाणार याची काय आयडिया तुम्हाला? का पूर्ण तयारी? सर तयारी पूर्ण आहे, म्हणून तर लग्न करतोय. बरं, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट बघू द्या. दे त्यांना. तुमचे दाखवा. कोणी आणलेत ना, दे त्यांना. बरं, मला एक प्रश्न आहे, तुम्ही ज्यावेळेस घरातून येण्यास निर्णय सांगितला, काय सांगितलं, काय म्हणून आले? कॉलेजला चालले म्हणून. कॉलेजला चालले डायरेक्ट इकडे आले? हो. बरं, घरातून काही पैसे वगैरे सोनं वगैरे काय चोरून आणलेलं? नाही. डायरेक्ट आलेले? हो. बरं, तुमची लग्नाची काय काय तयारी केली? मी लग्नाची सगळी तयारी केलेली सर, म्हणजे काय? पूर्ण तयारी, सोनं वगैरे तिला केलेलं आहे. तुमच्या घरच्यांना माहिती आहे का? माझ्या घरच्यांना अजून तरी सांगितलंय म्हणायचं, पण एवढं सांगितलं नाही की मुलगी कोण आहे काय आहे म्हणून. सांगितलंय त्यांना घरी. त्यांना आयडिया आहे या प्रेमाची? हा. फक्त त्यांनी सांगितलं घर करून आण. हा. बरं, तुम्हाला काय अडचण? नाही, मला घ्यायचं. मग करायची प्रोसेस? हो. घ्या ना करून लवकर. मग आपण आता प्रोसेस करून घेऊ. चालेल. गणेश, मला वाटतं आपण चुकीचं करतोय. चुकीचं म्हणजे? म्हणजे मला बरं नाही वाटत हे आपण करतोय. अरे एवढी तयारी केली, कायसाठी तयारी केली मग? अरे पण माझ्या घरच्याने मला 20-22 वर्ष त्यांनी सांभाळलंय आणि मी त्यांना लगेच कसं काय धोका देऊ? अरे मी तुला सोनं केलंय, सगळ्या गोष्टी केल्यात, मी सगळे मित्र वगैरे घेऊन आलोय, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तू अचानक नाही म्हणतेस असं? मी नाही करू शकत. त्यांना किती वाईट वाटेल मी असं केलं तर. एकतर मी त्यांना सांगितलं पण नाही मी कुठं चालले. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे रे. त्यांना मी सांगितलं मी कॉलेजला चालले तर जा बाळा बोलले ते, आणि मी जर असं करून गेले तर त्यांना माझा विश्वास पण राहणार नाही. मग यांची काय जबरदस्ती वगैरे होती का? इथं फोर्स करून आणलेले का? नाही. मग जबरदस्ती तुमच्या मर्जीने आलेले तुम्ही? हो. आणि मग अचानक का निर्णय बदलताय? सर, माझ्या आई वडिलांचा खूप विश्वास आहे माझ्यावर. मला नाही वाटत त्यांना मी धोका दिला पाहिजे. धोका नाही दिला पाहिजे. समजा ही गोष्ट तुमच्याकडे केली, उद्या पोलीस चौकशी झाली आणि उद्या सगळा आरोप यांच्या आला तर त्यांचं काय होईल असं काय वाटतं? आणि तुम्ही पलटला असं जर झालं ना त्यांना जेल नाही व्हायची का? मला वाटतं मग आपण पहिल्यांदा घरी विचारून बघायचं का एकदा. अरे मला आधी तरी म्हणायचंच ना, सगळी तयारी केली, आता ह्यांच्या समोर आलोय, सगळी प्रोसेस वगैरे झालेली, इथं मित्र घेऊन आलोय, सगळं झालेलं आहे, फक्त लग्न करायचं फक्त बाकी. त्याने ही पूर्ण तयार झालेलं आहे तुमचं. मग आता डॉक्युमेंट त्यांच्या हातात येत होता सध्या, तो ऐन टायमिंगला नाही म्हणतेस, कसं करायचं बरं आता? प्लीज तू समजून घे ना थोडंसं, मला लगेच नको वाटतंय. काय आता तू काय ऐकून घ्यायला तयारच नाहीस म्हणल्यावर मग काय करायचं? तुझ्या घरचे ऐकतील का? पण नाही माहिती, आपण एकदा विचारून तर बघू त्यांना. चालतंय मग काय आता. चल. हे थांबवायचं का? थांबव सर, आता काय आता प्रोसेस काय? बरं.
प्रोसेस थांबवून घ्या आता. हे काय आहे? हा उद्या त्यांनी अशीच टायमाला ऐन टायमाला तुम्ही शास्त्रजी करायची ना थोडीशी. सर सगळं आमचं काम आहे शासकीय प्रश्न विचारणं, पण तुम्ही सगळं चौकशी करायची व्यवस्थित. सर तीच मागं लागली होती की लग्न करू आपण, घरचे मान्य नाहीत होणार, आपण पळून जाऊन लग्न करू. उद्या ही जर पलटी मारली अशी ऐन टायमाला तर कसं तुमचं अवघड होऊन जाईल ना. तुम्ही मोकार गोत्ता दोघं पण. हा मुक्रम असं चुकीचं अरे आता मला तरी काय माहिती ते असे करणार आहे म्हणून. आता धंदे इथपर्यंत येईल. उद्या पुढे जाऊन जर पलटले असते तुला जेल झाली असती बिन कामाची. तेच ना मग. चला उचला. चला जाऊ. घे. चला.